नमस्कार, मंगल रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आजची रेसिपी आहे ढोकळा। तर एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत। चला तर रेसिपी बघूयात। ढोकळा बनवण्यासाठी इथे 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं, पाव वाटी इतकं दही घ्यायचं, त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, पाव चमचा हळदी पावडर आणि 2 हिरवी मिरची घेतली आहे बारीक चिरून, 1 चमचा साखर टाकायची आणि 2 चमचे तेल टाकायचं। सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करायचं। तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून छानच बॅटर तयार करायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही ते बघू शकता। त्यानंतर इथे केक टीन घेतला आहे, तुम्ही कुकरचा डबाही घेऊ शकता। तेल लावून घ्यायचं, त्यानंतर सगळ्यात शेवटी इनो टाकायचा। इथे 1 चमचा इनो टाकायचा आहे। थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। काढून घ्यायचं। आणि इथे कढईमध्ये पाणी ठेवलं आहे आणि झाकण ठेवून 20 मिनिटे वाफवून घ्यायचं आहे, लो टू मीडियम फ्लेम वरती। 20 मिनिटांनंतर ढोकळा छान असं बनवून झालेला आहे। तडका तयार करूयात। त्यासाठी इथे तेल घ्यायचं, यामध्ये राई जिरा टाकायचं, हिरवी मिरची टाकायची, कढीपत्ता छान असं परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये अर्धा कप पाणी टाकायचं आणि 1 चमचा साखर छान असं उकळून द्यायचं। छान असं उकळलेलं आहे आणि इथे ढोकळा काढून घ्यायचं। ढोकळा कट करून घ्यायचं। यावरती तडका टाकून घ्यायचं। थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि ढोकळा बनवून तयार झालेला आहे। आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा। थँक यू।